तयार केला जातो. आता छाट कलम तयार करताना आपल्याला काय करायचं आहे, करंगळी एवढ्या मापाची काय करायची आहे, फांदी निवडायची आहे. करंगळीच्या साईजची आपल्याला काय करायची आहे, फांदी निवडायची आहे. फांदी निवडताना आपल्याला काय बघायचं आहे, तिची जी लांबी आहे ती साधारण जी लांबी आहे वरून खाली ती 10 ते 15 सेंटीमीटर असली पाहिजे. आणि तिची जी जाडी आहे ती काही केवढी असली पाहिजे, करंगळी असली पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे, फांदी आपल्याला करंगळी एवढ्या साईजची निवडल्यानंतर ना काय करायचं आहे, तिला 10 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला तिची निवड करायची आहे. 10 ते 15 सेंटीमीटरपर्यंत तिची उंची निवड करायची. आणि खाली कट करताना आपल्याला खालचा जो भाग आहे तो खालचा भाग आपल्याला कसा कट करायचा आहे, तिरका कट करायचा आहे. अशा पद्धतीने वरची साल निघता कामा नये. कट कसा केला तुम्ही बघा, कट कसा केलेला आहे, तिरका. तर असा हा तिरका कट करायचा आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला आपण किती उंची ठेवायची आहे, 10 ते 15 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि कट केल्यावर वरचा भाग आपल्याला कसा कट करायचा आहे, असा सरळ कट करायचा आहे. हां, असं कट केल्यानंतर ना आपल्याला ही फांदी आहे ती मातीमध्ये रवायची आहे. साधारण ही जी फांदी आहे तर ही 4 ते 5 सेंटीमीटर कशामध्ये रवायची आहे, आपल्याला मातीमध्ये. किंवा ह्याच्यावरती जे डोळे असतात, हे बघा, हे डोळे दिसतात का तुम्हाला, हे डोळे दिसतात का, हे 3 ते 4 डोळे कशामध्ये गेले पाहिजेत, आपल्या मातीमध्ये गेले पाहिजे. ठीक आहे. आता हा तिरकाच का कट घ्यायचा आहे, तर तिरका कट घेण्याचं कारण म्हणजे पाणी जे शोषून घेतं ते शोषण्याचं जास्त प्रमाण तिरक्या कटमधनं आहे. जर आडवा आपण सरळ जर कट घेतला तर लवकर मुळं काय होत नाही, फुटत नाहीत किंवा पाणी शोषून घेण्याचं प्रमाण काय असतं, कमी असतं. म्हणून काय केलं जातं की तिरकाच कट घेतला जातो. आणि किती डोळे रवायचे असतात मातीमध्ये, 3 ते 4 डोळे आपल्याला मातीमध्ये रवायचे आहेत. ठीक आहे. डोळे तुम्हाला दिसले बघा, इथे एक डोळा आहे, त्यानंतर ना इथे एक डोळा आहे, हा डोळा दिसला का, इथे एक डोळा आहे. त्यानंतर जसे मोठे असे आपल्याला सुगीर दिसतात ना, ते काय असतात, झाडाचे डोळे असतात. इंग्लिशमध्ये त्याला काय बोलतात, आय बर्ड बोलतात. तर हे आपल्याला कशामध्ये, मातीमध्ये, किंवा आपण जे आता पिशव्या आहेत, प्लास्टिकच्या ज्या पिशव्या असतात रोपांच्या, त्याच्यामध्ये आपण काय करायचं, तर रोवून हे ठेवायचं. तर आता उद्या येताना आपण काय करायचं आहे की तुम्ही ज्या बाटल्या, पाण्याची 1 लिटरची जी बाटली आहे, 1 लिटरच्या बाटलीचा वरती काय करायचा, वरचा जो भाग आहे तो काय करायचा, काप करायचा. आणि ही जी फांदी आहे त्या मातीमध्ये काय करायची, रवायची. हां, आणि ते उद्या घेऊन यायचं. ठीक आहे. आता हे तुम्हाला, हे कोणाकोणाच्या घरी झाड आहे फायकसचं,